वय 25, 35 आणि 45व्या वयामध्ये आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी? 25व्या वर्षीचे चालतं ते 35व्या वर्षी काम करणार नाही आणि जे 35व्या वर्षी आपण इग्नोर केलं ते 45व्या वयामध्ये दिसायला लागतं. 25व्या वयामध्ये भरपूर लोकांचं व्हॉल्यूम किंवा डेन्सिटी ऑफ हेअर खूप चांगलं असतं. दुर्लक्ष करायला नाही पाहिजे. इन केस हे दुर्लक्ष केलं तर हळूहळू हे हेअरफॉलचा पॅटर्न हेअर थिनिंगच्या पॅटर्नमध्ये कन्वर्ट होतो. वय 35 जो असतो तो एक स्टेबिलायझेशनचा एज असतो. स्टेबिलायझेशन मीन्स ज्या स्टेजमध्ये आपण आहोत त्या स्टेजला आपल्याला स्वतःला फ्रीज करणं गरजेचं असतं. एज 35 मध्ये थोडंसं फोरहेड पासून फ्रंटल हेअरलाईन मागे जायला लागते, टेम्पल्स थिन किंवा डिमिनिश व्हायला लागतात आणि क्राऊनला थिनिंग स्टार्ट होते. इन केस या सगळ्या साईन्स ऑफ रिसिडिंग हेअरलाईन, टेम्पल डिमिनिशन, क्राऊन थिनिंग जर का आपल्याला दिसायला लागले तर काय करायला हवं? फर्स्टली विजिट अ प्रॉपर डॉक्टर जे तुम्हाला तुमचं राईट लाईन ऑफ ट्रीटमेंट तुम्हाला गाईड करणार. हे स्टेबलाइज करणं खूप गरजेचं असतं. म्हणून आपल्याला काही शॉर्ट फिक्सेस करायला नको, बट आपल्याला लॉंग टर्म ट्रीटमेंट जे रिझल्ट्स देणार त्याच्यासाठी आपल्याला जायला पाहिजे. एज 45 जो आहे तो एक स्मार्ट रिस्टोरेशनचा एज असतो. या एजमध्ये तुमचं हेअरफॉल स्टेबल झालेलं असतो, तुमचं हेअरलाईन रिसिडिंग स्टेबल झालेली असते आणि हा स्टेबलायझेशनमध्ये पेशंट हेअर ट्रान्सप्लांटसाठी विचार करतात. जर का तुम्ही ट्रान्सप्लांटसाठी प्लॅन करता तर ट्रान्सप्लांट प्लॅन करताना डोंट गो फॉर अ टीनेज हेअरलाईन बट गो फॉर अ एज ऑफ हेअरलाईन विच विल सूट युअर एज. थोडक्यात सांगायला गेलं तर 25व्या वयामध्ये आपल्याला प्रिव्हेन्शन करायला हवा, एज 35व्यामध्ये आपल्याला स्टेबिलायझेशन करायला हवा आणि एज 45 मध्ये आपल्याला रिस्टोरेशन करायला हवा. DM करा एज आणि आम्ही न्यू रूट्समध्ये प्रॉपर तुम्हाला तुमचं लाईन ऑफ ट्रीटमेंट तुम्हाला डिसाईड करू.